नमस्कार, मी डॉक्टर राजीगरे. आज आपण एक जो ॲसिडिटी ह्या विषयावरती बोलणार आहोत, ज्याला व्यावहारिकरित्या आपण आम्लपित्त म्हणतो किंवा पित्त जास्त झालं किंवा करपे ढेकर येणं वगैरे असं जे कॉमनली म्हणतो ना, त्याविषयी बोलणार आहोत. याच्यामध्ये जी कॉमन लक्षणं असतात तर ती काय असतात ते आपण पहिला बघूया. त्याच्यामध्ये जसं हेवीनेस वाटणं म्हणजे जडपणा वाटणं शरीरामध्ये, लो वाटणं म्हणजे काही न करण्याची इच्छा होणं किंवा छातीमध्ये जळजळणं, इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये आपण ज्याला म्हणतो की आग झाल्यासारखं वाटणं किंवा इथं डिस्कम्फर्ट वाटणं किंवा पित्त जळजळ होऊन पित्त बाहेर पडणं म्हणजे उलटी होणं किंवा त्याच्यामुळे डोकं दुखणं किंवा पोट साफ न होणं किंवा पोटामध्ये दाह होणं, असे बऱ्याच प्रकारची लक्षणं असतात जी ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की ॲसिडिटी झालं किंवा पित्त वाढलं. आता ह्याची कारणं काय असतात? जर ह्याची कारणं आपण बघायला गेलो तर डेफिनेटली आपण जे फूड कन्झ्युम करतो म्हणजे आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये मेनली आपण बघतो की काही ना काहीतरी इश्यू झालेला असतो. जसं हॉटेलिंगला आपण पंजाबी डिशेस खातो, हॉटेलमध्ये जाऊन जे तेलकट आणि मसालेदार पदार्थ खातो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला होतं. अवेळी जेवण आपण म्हणतो की कधीही उठायचं, कितीही हेवी खायचं वगैरे, हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं पित्त बिघडतं किंवा पित्त वाढतं आपल्या शरीरातलं. आणि झोप वेळेवर नसणं म्हणजे रात्री कधीही 12, 1, 2 वाजता झोपणं किंवा सकाळी लेट उठणं, ह्या देखील कारणं आहेत. व्यायाम शरीराला अजिबात नसणं, हा देखील एक मोठं कारण आहे त्याचं. त्याच्यानंतर अनेक गोष्टी म्हणजे मी नेहमी सांगतो अन्न, जल व वायू ह्या 3 गोष्टी व्यवस्थितरित्या एक शेड्यूल असलं पाहिजे आपलं जेवणाचं. त्याच्यामुळं जर जेवणाचं शेड्यूल प्रॉपर ठेवलं, आहार संतुलित असला पाहिजे, मग त्याच्यामध्ये षडरसात्मक आहार असला पाहिजे, सात्विक फूड असलं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर बऱ्यापैकी हे प्रमाण कमी येतं. आणि हे प्रमाण वाढून आणखी पण काही व्याधी, मूळव्याध, भगंदर जे आहेत त्या देखील त्याच्यामुळं ॲसिडिटी वाढून होऊ शकतं. गॅस्ट्रिक अल्सर्स आपण म्हणतो की पित्ताचे अल्सर्स होणं, तर ह्या देखील गोष्टी ह्याच्यामुळं वाढू शकतात फ्युचरमध्ये हळूहळू ॲसिडिटी वाढली तर. आणि एक सवय मी नेहमी पाहिलेली आहे की अँटासिड घेणं नेहमी ॲलोपॅथीचं, हे एक फार कॉमन झालेलं आहे, पण त्याच्यामुळं उद्भवणारे अनेक साईड इफेक्ट आहेत. त्यामुळे डेफिनेटली मी आता ज्या गोष्टी फूडच्या सांगितल्या, निंद्राच्या सांगितल्या, लाईफस्टाईलच्या सांगितल्या, ह्या काही गोष्टी आपण जर सांभाळल्या, प्रॉपर जर राहिल्या तर अनेक गोष्टी आपण त्याग करू शकतो, गोळ्यांचा वापर कमी करू शकतो. आयुर्वेदानुसार आपण जर बघितलं तर घरगुती बरेच असे उपाय आहेत. जसं अगदी जिरा पाणी घेणं, शुंठ पाणी घेणं, बडीशेप खाणं जेवणानंतर किंवा ओवा खाणं जेवणानंतर किंवा एक बऱ्याच वेळेला ना ह्या कॉमन तर गोष्टी आहेतच. आता जसं एखादी चूर्ण, पाचक चूर्ण आम्ही आता आयुर्वेदिक मेडिसिन आम्ही देतोच, पण घरगुती आपण काय करू शकतो तर जिरा, बडीशेप, ओवा, शुंठ ह्याची चूर्ण करून आपण त्याच्यामध्ये दालचिनी असेल ह्याचं एक छोटं छोटं चूर्ण, ज्याच्यामध्ये बडीशेपचा भाग हा डबल असेल आणि बाकी सर्व म्हणजे समजा 20 ग्राम आपण बडीशेप घेतली तर 10-10 ग्राम हे सगळे वनस्पती घेऊन एकत्र जे तिथे आपण चूर्ण करून एक ठेवलं तर ते जेवण झाल्यानंतर एक स्मॉल टीस्पून जो असतो तो एक छोटा चमचा जरी आपण जेवणानंतर घेतला आणि त्याच्याबरोबर हलकं कोमट पाणी जरी आपण घेतलं तर ते अतिशय चांगलं घरगुती उपाय आपण त्याला म्हणू शकतो ह्याच्यामध्ये. त्यानंतर पित्त कमी येण्यासाठी आणखी काय करू शकतो तर आपण घरगुती उपाय म्हणाल तर डोक्याला तेल लावणं किंवा तळपायाला तेल लावणं, हे जरी आपण केलं तरी देखील त्यानं शांत होतं. किंवा आजकाल आपण म्हणतो की तांब्याच्या भांड्याचा मसाज करणं तेल लावून पायाला, तर ते देखील फार चांगला उपाय आहे. हे घरगुती उपचार झाले. आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक जर आपण वनस्पती किंवा आयुर्वेदिक मेडिसिन म्हटलं तर त्याच्यामध्ये अनेक अशा वनस्पती फॉर्म्युलेशन्स आहेत किंवा रस किंवा गुटीवटी आपण म्हणतो त्याला. त्याच्यामध्ये सुचेकर आहे, कामदोदा आहे, लघुसूचेकर आहे, पण हे डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेणं हे चुकीचं आहे. कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की कुणाला कोणत्या प्रकारचा कसं ॲसिडिटीचे लक्षण आहेत आणि त्याच्या प्रकारे कुठले औषध घ्यायची हे डेफिनेटली तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने घ्या. जवळच्या आपल्या कुठल्याही BMS ग्रॅज्युएट वैद्य जे असतात त्यांच्याकडे गेलात तर आपल्याला ह्याचं योग्य ते मार्गदर्शन मिळेल. आणि दुसरं पंचकर्म, तर ॲसिडिटीसाठी स्पेशली हा वरती येणारा रिफ्लेक्स असल्यामुळे ह्याच्यामध्ये विरेचन अतिशय चांगलं काम करतं. तर विरेचन हा प्रमुख पंचकर्मातला पार्ट आहे किंवा पंचकर्म आहे, जे केल्यानं अतिशय चांगलं पित्ताचा प्रकोप जो झालेला असतो तो कमी करण्यासाठी विरेचन हे अतिशय चांगलं हे कर्म आहे. तर हे डेफिनेटली ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यानं ॲटलिस्ट वर्षातून एकदा
विरेचन करून घेणं फार गरजेचं आहे. आणि वरच्यावर मग आपण मसाज करणं किंवा डोक्याला तेल लावणं, तळपायाला तेल लावणं हे जरी केलात तरी आपल्याला फार चांगला उत्तम असं त्याचं रिझल्ट मिळतो. तर हे घरगुती उपाय आणि पंचकर्माबद्दल सांगितलेले उपाय आहेत. हे केल्याने डेफिनेटली आणि तुमची लाईफस्टाईल, जीवनशैली तुमची जोपर्यंत बदलत नाही, तुमचं बाहेरचं फूड कमी येत नाही किंवा ज्यावेळेला आपल्याला भूक नाही त्यावेळेला आपण खाऊ नये. ज्यावेळेला आपल्याला भूक आहे त्यावेळेला आपण खावं आणि ते थोड्या प्रमाणात. जर आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला जागरण करावं लागणार आहे, प्रवास करावा लागणार आहे, तर अन्नाचं प्रमाण हे कमीत कमी ठेवा. आपण ज्यावेळेला पाणी पितो, पाण्याचं देखील तहान लागल्यानंतर पाणी प्यावं किंवा जेवताना अगदी कमी पाणी प्यावं. जेवण झाल्यानंतर 1 तासाने ग्लासभर पाणी प्यावं. अशा प्रकारे जर आपण योग्य नियोजन केलं आहाराचं आणि जलाचं आणि आपल्या दिनचर्येचं, तर डेफिनेटली आपलं शरीर फार चांगलं राहील. आणि ह्याच्यातून देखील आपल्याला काही शंका असेल तर डेफिनेटली आपण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपलं आरोग्य सुखी ठेवू शकता. धन्यवाद.